माजी नगराध्यक्ष रवींद्रजी फाटक यांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला त्यांनी संबोधित करावे। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, डहाणू नगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी शिंदे साहेब येत आहेत। महाराष्ट्रातल्या नगरपालिका निवडणुकीची प्रचार सभा ही महाराष्ट्रातली पहिली सभा आहे। आपल्याला भाग्य आहे की शिंदे साहेब या प्रचार सभेला येत आहेत। डहाणूचा इतिहास जर बघितला तर मागच्या 5-7 वर्षामध्ये डहाणूवर भाजपाचं राज्य होतं। भरत राजपूत नगराध्यक्ष होते, त्यांच्या विरुद्ध भयंकर असंतोष आहे। ते असंवेदनशील आहेत। त्यांनी 5 वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना सुद्धा कोणतेही विकास काम केला नाही। त्यांचा स्वतःचा विकास करून घेतला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। बँकेत घोटाळे केलेत, नगरपालिकेत घोटाळे केलेत, रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भागीदारी केली आहे, त्याच्यामध्ये 40% ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल केली जाते। शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे। येत्या 2 तारखेला शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि अजितदादा गट असे एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येऊन या एका व्यक्तीविरुद्ध आहेत। तिथे मोदी साहेब किंवा फडणवीस साहेब यांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी असताना सुद्धा डहाणूत असा नालायक नगराध्यक्ष त्यांनी का दिला हा जनतेपुढे सवाल आहे। ह्या मूर्खाध्यक्षाला पदच्युत करण्यासाठी, त्याला धूळ चालण्यासाठी प्रचंड मताने तुम्ही विजयी करा हे मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी उभा आहे। त्यांच्या पक्षातले लोक नाराज आहेत, त्यांच्या संघटनातले लोक नाराज आहेत। पक्षाने हा विचार केला नाही की एखाद्या माणसाविरुद्ध एवढे लोक नाराज का असू शकतात, कारण त्याचा अहंकार आहे, तो सर्वसामान्यांना भेटत नाही। आणि जर 5 वर्ष परत तुम्ही त्याला निवडून दिलात तर तो जमिनीवर दिसणार नाही, तो हेलिकॉप्टर घेऊन फिरेल। त्याला जमिनीवर आणण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे। शिंदे साहेब खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत। डहाणूच्या विकासासाठी त्यांच्याकडे यूडी डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे MSRDC आहे। डहाणूचा विकास आराखडा मंजूर करण्याचं महत्त्वाचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यातर्फे डहाणूकरांतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ह्यापुढे विकासासाठी ज्या काही गोष्टी लागतील ते त्यांच्या डिपार्टमेंटकडूनच होणार आहे। महाराष्ट्र राज्य रोज सांगत असतं डहाणू ही 4थी मुंबई आहे, वाढवणला 3रं विमानतळ येणार आहे। माझ्या डहाणू तालुक्यातून विविध सरकारच्या योजना जातात, DFCC जाते, बुलेट ट्रेन जाते, वाढवण प्रोजेक्ट येतो, विमानतळ येणार आहे, पण माझ्या भूमिपुत्राला त्याची जागा विकसित करता येत नाही। ही वस्तुस्थिती आहे। आज उद्योगधंदे डहाणूत येत नाहीत। 91 नोटिफिकेशन आहे। त्याच्यासाठी माझा बांधव तरुण वर्ग हा दुसऱ्या ठिकाणी कामाला जातो, स्थलांतरित होतो। त्याच्यासाठी शिंदे साहेब याच्यामध्ये लक्ष घालतील। अरे कोण आला, रे कोण आला? साहेबांचं आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी उभं राहून त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे।